आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कोल्हापूर महापालिकेच्या विविध विषय समितीच्या सभापतींची निवड झाली। स्थायी समितीच्या सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समितीच्या सभापतीपदी सत्यजित जाधव आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी कौसर बागवान आणि उपसभापतीपदी दीपाली ठाणेकर यांची निवड झाली। पण निवड झाल्यानंतर 5च मिनिटात परिवहन समिती सभापती पदासंदर्भातला निर्णय वादग्रस्त ठरल्याचे तक्रार काँग्रेसनं केलेली आहे। खरं तर सगळ्यांच्या मिरवणुका निघाल्या, जल्लोष सुरू झाला आणि याच वेळी काँग्रेसनं तक्रार केली की परिवहन समितीच्या सभापती निवडीत स्थायी समितीचे जे सभापती असतात त्यांनी मतदान केलं, तर त्यांनी मतदान करायचं नसतं, नियम नाही। त्यामुळे त्यांनी मतदान केल्यामुळे ही निवडणूक वादग्रस्त असल्याची तक्रार काँग्रेसनं आता पीठासन अधिकाऱ्यांच्याकडे केलेला आहे। त्यामुळे आता काही मिनिटातच, निवड झालेल्या काही मिनिटातच महापालिकेत नवा वाद सुरू झालेला आहे। परिवहन समितीच्या सभापती संदर्भात गेले अनेक दिवस वादविवाद सुरू होता, कारण हे पद राष्ट्रवादीला हवं होतं, पण राष्ट्रवादीकडनं ते शिवसेनेने घेतलं। वेळेत राष्ट्रवादीने अर्ज भरला नाही, त्यामुळे शिवसेनेला संधी मिळाली। सत्यजित जाधव परिवहन समितीचे सभापती झाले, त्यांचा सत्कार झाला, महापौरांनी सत्कार केला, सर्वांनी सत्कार केला, जल्लोषी मिरवणूक निघाली। त्याच वेळी काँग्रेसने तक्रार केलेली आहे की स्थायी समिती सभापती हे या बैठकीत उपस्थित असतात, पण त्यांनी मतदान करायचं नसतं, पण त्यांनी मतदान केल्यामुळे हे नियमबाह्य निवड आहे। यामुळे आता पहिल्याच दिवशी, पहिल्याच काही मिनिटातच वादग्रस्त हे निवड झालेली आहे। त्यामुळे आता पुढे काय होणार हे महत्वाचं आहे। पण एकीकडे महायुतीची सत्ता, महायुतीतल्या सत्तेत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातला वाद, आणि आता थेट काँग्रेस आणि महायुतीतला वाद सुरू झालाय। दुर्वास कदम यांनी अर्ज भरला होता परिवहन समिती सभापती पदासाठी, आता मात्र हे निर्णय वादग्रस्त ठरलेला आहे। एकूणच महापालिकेत आता लढाई सुरू होणार, कायद्याची लढाई सुरू होणार इतर पद्धतीनं, कारण भक्कम आहे विरोधी पक्ष, त्यामुळे आता विविध पातळीवर लढाई सुरू होणार हे नक्की आहे, आणि त्याची सुरुवात सभापती निवडीवरूनच झालेली आहे। आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल। धन्यवाद।